असं का करताय? उगाच स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही. त्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही जे केलं ते कबूल करून टाका. कबूल केल्यावर आम्ही लगेच सोडून देऊ तुम्हाला. तुम्हाला इथं असं ठेवल्यामुळं आमची पुढची कामं पेंडिंग राहिलेत हो. हा जो पार्टनर आहे ना माझा, खूप डेंजर माणूस आहे. टॉर्चर करेल तुम्हाला, हाल हाल करेल तुमचे. त्यामुळे सांगतोय, उगाच कशाला हा त्रास सहन करत बसताय? या असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही, कळलं? तुला काय करायचं ते कर. अहो ताई, रागवू नका हो. आम्ही काय तुम्हाला धमकी देत नाहीये, उलट तुमच्या भल्यासाठी सांगतोय. तू काय माझ्यासोबत गुड कॉप बॅड कॉप खेळतोयस? हा, एकाने धमकी द्यायची, एकाने काळजी दाखवायची. हा फालतू टाइमपास बंद कर आणि माझा हात सोड. मला चहा प्यायचा आहे. ओ बाई, ग्लास जागेवर ठेवा. फुटला तर काच तुम्हालाच लागेल. हे बघा, अजून बरं तुम्हाला मी माझ्या पार्टनरबद्दल सतर्क करतोय बरं का. तो खूप डेंजर आहे. 3 मर्डर केलेत त्यानं. त्याला काही वाटत नाही त्याचं. हे बघा, तुम्ही जर कबुली नाही दिली तर तो तुम्हाला खूप त्रास देईल. आता तुमची इथून सुटका व्हायचा एकच मार्ग, ते तुमची कबुली. हे बघ, मी ना ह्या अशा धमक्यांना नाही भीक घालत, नाही घाबरत मी कोणाला. मला फक्त एवढं सांग की हे करण्यामागे कोणाचा हात आहे, कोणी घडून आणलंय हे नाव सांग. बस, खूप झालं तुमचं. हे शेवटचे संधी देतो तुम्हाला. जीव गेला तरी मी कबुली देणार नाही, कळलं? अहो, एवढ्या टोकाचा नका विचार करू. जर तुमचा जीव नाही घेणार, तुमचा कबुली जबाब घेणार बघा. हां, पण त्याआधी मरणापेक्षा तुम्हाला भयानक त्रास भोगावा लागणार. तुम्ही त्याच्याकडे मरणाची भीक मागाल, पण तो भीक नाही घालणार अजिबात. शहाणे असाल तर आत्ताच त्या कॅमेऱ्यात बघून सगळं सांगून टाका. तुम्ही करत असाल तुमच्या बॉसची गुलामी, पण ही ऐश्वर्या मेहंदळे कधीच कोणाची गुलामी करणार नाही. कर तुला काय करायचं ते.